चांदिवली विधानसभेबाबत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पुन्हा एकदा तपासणी व्हावी अशी मागणी चांदिवलीचे माजी आमदार नसीम खान यांनी केली होती आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी चेकिंगसाठी सर्व अधिकारी सुद्धा पोहोचलेले होते आणि नसीम खान स्वतः उपस्थित होते। आपल्यासोबत कल्पना गाडे आहेत, निवडणूक अधिकारी, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। जी मागणी केली होती त्या मागणीनुसार त्यांची तपासणी झाली नाही असं थेट आरोप ते करतायत आणि डाल में कुछ काला है नाही आहे लेकिन पूरी डाल काली आहे असं पण ते तुमच्यावरती आरोप करतायत। याला उत्तर कसं देणार? अशा पद्धतीने नाही कार्यवाही आपण भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आणि उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारी 2026च्या आदेशाप्रमाणे आजची कार्यवाही प्रस्तावित केली होती। त्याच्यामध्ये सगळ्या उमेदवारांना पारदर्शकप्रमाणे प्रत्येक प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेला आहे। त्यांच्या उपस्थितीत आपण गोडाऊन ओपन केलेलं आहे, त्यांच्या उपस्थितीत सर्व मशीन शोधून आपण सिरियली लावल्या आणि त्यांची ॲनेक्स्चर 1 मध्ये आयोगाची जी प्रोसेस आहे की उमेदवारांना ॲनेक्स्चर 1 मध्ये मागणी करायची आहे। 2 प्रकारच्या तपासणी पद्धती आहे, ज्याच्यामध्ये डायग्नोस्टिक चेक आणि मॉकपोल तपासणी अशा 2 पद्धती आहेत। त्याच्यामध्ये उमेदवार नसीम खान यांनी डायग्नोस्टिक चेकची मागणी केलेली होती। ती डायग्नोस्टिक चेकची मागणीप्रमाणे आपले कंपनीचे ECI कंपनीमार्फत जे बेल कंपनीचे इंजिनियर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी SOP प्रमाणे डायग्नोस्टिक चेक कशा प्रकारे केलं जाईल ते सविस्तर सर्व उमेदवारांना समक्ष सांगितलेलं आहे। परंतु या पद्धतीनं त्यांना ती कार्यवाही मान्य नसल्यामुळे त्यांनी त्या कार्यवाहीस नकार दिलेला आहे। त्यांची कुठली कारवाई पाहिजे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे का किंवा तशी मागणी काही केलेली आहे लिखित स्वरूपात? त्यांनी लिखित स्वरूपात आता दुपारी 2 वाजता त्या संदर्भात मागणी केलेली आहे की त्यांना 2 मशीनचं मॉकपोलची तपासणी करून हवी आहे। परंतु त्यांच्या पहिल्या फॉर्ममध्ये त्यांनी ती केली नव्हती। त्यांनी असं म्हटलंय की आम्ही आज करत आहोत, तर त्याच्याबाबत आयोगाकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यावं आणि आम्हाला 2 मशीनची मॉकपोल तपासणी करून द्यावी अशी मागणी केलेली आहे। मग त्यांनी जी मागणी केली त्या मागणीनुसार आता पुन्हा एकदा हे ईव्हीएम व्हीव्हीपॅट चेक केले जाणार आहेत का? या संदर्भात आम्ही आयोगाला कळवलेलं आहे। त्यांच्या आम्हाला पुढच्या सूचना किंवा निर्देश तत्काळ प्राप्त होतील, ते जसे प्राप्त होतील आम्ही पुढची कार्यवाही लगेच प्रोसीड करू। गाडी मॅडम एक इंजिनियर पण होते ज्यांनी बराक ओबामा यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम हॅक होत नाही पण ईव्हीएम टेम्पर्ड होऊ शकतं। ईव्हीएम टेम्पर्ड होऊ शकतं का, याचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीनं द्याल? आपले कंपनीचे जे नियुक्त इंजिनियर आज या ठिकाणी उपस्थित होते त्यांना 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे सांगितलेलं आहे की मशीन टेम्पर होत नाही आणि त्यांनी त्या मशीनचं पूर्णतः पारदर्शक माहिती उपस्थित सर्व उमेदवारांना त्या पूर्ण प्रोसिडिंगमध्ये दिलेली आहे आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांनी जे निर्देश सांगितलेले आहे सूचना त्याच्यानुसार असं टेम्पर होत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आजचा जो निकाल किंवा आजची जी प्रोसिजर आहे ती ऐतिहासिक अशा पद्धतीची प्रोसिडिंग्ज आहे, कारण पहिल्यांदा देशामध्ये असं काहीतरी घडतंय किंवा दाखवलं जाणार होतं, याची संपूर्ण मीडिया पण वाट पाहत होता। आता पुन्हा ही कारवाई कधी सुरू होईल आणि या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का? पहिल्यांदा होत आहे असं नाही। आयोगाच्या याबाबत मार्गदर्शक सूचना पूर्वीपासूनच्या आहेत की कोणीही या प्रकारे मागणी केली तर त्याप्रमाणे आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करून पारदर्शकता पाळणं हे आयोगानं सतत पाळलेलं आहे। त्याच प्रकारे या प्रक्रियेतही आम्ही पूर्णतः पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहोत। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि पारदर्शकता असेल असं सुद्धा गाडे मॅडम म्हणतात। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित चिगवंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।